नमस्कार, मी मधुरा वाटवे. मधुराज मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिरा तर आपण नेहमीच बनवत असतो, पण सध्या आंब्याचा सीझन आहे, त्यामुळं आंबा घालून शिरा कसा बनवायचा आणि तो देखील एकदम मऊसूत आणि एकदम स्वादिष्ट शिरा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. हे प्रमाण वापरून जर शिरा बनवला तर शिरा एकदम उत्तम होतो. वेळ न घालवता आंब्याचा शिरा बनवायला सुरुवात करूयात. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथं मी एक सुरुवातीला पातेलं घेतलेलं आहे. हे एक वाटीचं माप आपण कायम ठेवायचं आहे. या वाटीच्या मापाने आपण 1.25 वाटी दूध घेऊयात आणि 1.25 वाटी पाणी घेऊयात. हे आपल्याला बारीक गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे. तुम्ही नुसतं पाणी देखील वापरू शकता किंवा पूर्ण दूध देखील वापरू शकता. 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दूध मी घेतलेलं आहे. आता हे मंद गॅसवरती गरम करायला ठेवून देते. दुसऱ्या एका कढईमध्ये आपण साधारण 3 टेबलस्पून तूप घालूयात. साजूक तूप मी घेते. यामध्ये तूप भरपूर घालायचं आहे, त्यामुळं शिरा मस्त होतो एकदम. सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात. काजू आणि बदामाचे मी काप बनवून घेतलेले आहेत. एकाचे 2 भाग केलेले आहेत. हे छान खमंग तळून घ्यायचे आहेत. थोडासा रंग बदलेपर्यंत तळायचं आहे, म्हणजे याला छान कुरकुरीतपणा येतो. हे पहा, रंग बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. याच कढईमध्ये आपण 1 वाटी जाड रवा आपण भाजून घेणार आहोत. शक्यतो यासाठी जाडच रवा वापरायचा आहे. आता मीडियम गॅसवरती आपण हे छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तुपाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, पण इतपत तूप तरी कमीत कमी पाहिजे. दूध आणि पाणी आपलं गरम होते. रवा छान भाजून झालेला आहे. मस्त खमंग वास येतो याचा. आता यामध्ये आपण दूध आणि पाणी घालूयात. लक्षात ठेवा, थंड दूध आणि पाणी घालायचं नाही आहे. गरमच दूध आणि पाणी घालायचं आहे. जर थंड दूध घातलं तर शिरा गच्च होईल. सगळं दूध पाणी मी घातलेलं आहे. आता हे सतत ढवळत राहूयात आपण, ज्यामुळे यामध्ये गाठी देखील होणार नाहीत. थंड दूध पाणी घातल्यामुळं गाठी देखील होतील. आपण गरम दूध घातलेलं आहे. जवळजवळ उकळत आलेलं होतं दूध पाणी. दुधामुळे याला खमंगपणा येतो आणखीन, त्यामुळे शक्यतो दूध पाणी किंवा नुसतं दूध जरी वापरलं तरी चालेल. हे पहा, किती मस्त मऊ लुसलुशीत वाटत आहे ना. सगळं पाणी दूध आपलं आटलेलं आहे. आता यामध्ये आपण साखर घालूयात. एक वाटी रव्याला साधारण 1.25 वाटी साखर आपण घालणार आहोत, कारण यामध्ये आपण आंब्याचं गर देखील घालणार आहोत. त्यामुळे साखर थोडीशी कमी घालायची आहे. नेहमीच्या शिऱ्याला आपण 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर घालतो. वर थोडीशी मी घातलेली आहे, आणखीन अर्धा चमचा अगदी. आता साखर यामध्ये विरघळेल, एकजीव होईल तोपर्यंत आपण हे हलवत राहूयात सतत. याला झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. यापूर्वी मी पायनॅपल शिरा दाखवलेला आहे, प्रसादाचा शिरा दाखवलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. पायनॅपल शिरा देखील खूप छान होतो.
हे पहा, साखर व्यवस्थित मिक्स होत आहे। थोडा वेळ हे आपण असंच ठेवून देऊयात। छान एकजीव झालेला आहे शिरा। साधारण 2 हापूस आंब्याचा मी रस काढून घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। हा आपण यामध्ये आता मिक्स करूयात। हापूस आंब्यामुळं याला रंग खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते। हापूस आंबा मुळात गोड असतो, त्यामुळे आपण साखर यामध्ये कमी घातलेली आहे। हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आंबा सगळ्यात शेवटी घातलेला आहे आपण, लक्षात ठेवा। हे पहा, मस्त एकजीव झालेला आहे शिरा। आता या स्टेजला आपण यामध्ये वेलदोड्याची पावडर आणि तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे शिरा। या पद्धतीने शिरा तुम्ही बनवून पहा। आंब्याचा रस तर आपण या सीझनमध्ये नक्की खातच असतो, पण असा शिरा बनवून पहा तुम्ही। जवळजवळ पाव चमचा मी वेलदोड्याची पावडर घालते आणि तळलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करूयात व्यवस्थित। वेलदोड्याची पावडर देखील सगळ्यात शेवटी घातल्यामुळं त्याचा वास खूप छान लागतो। अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखा हा शिरा दिसतोय, पण याला एक आंब्याचा वास खूप छान लागून जातो। तयार झालेला आहे आपला शिरा। एका बाउलमध्ये आपण घालून प्लेटमध्ये उलटा करायचा आहे, ज्यामुळे याची छान मूद पडते। दिसायला तर खूप सुंदर दिसतोय। हे पहा, जवळून दाखवते मी। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल, इतका सुंदर झालेला आहे हा। घरभर याचा सुगंध दरवळत होता। हे पहा, इतका मऊसूत आहे। याची मी टेस्ट करून पाहते। वाह, एकदम मस्त, एकदम परफेक्ट झालेला आहे गोडीला। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।